नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आपण राज्यशास्त्रात पहिलं प्रकरण 1991 नंतरचे जग अभ्यासत आहोत. यामध्ये आपण शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा आढावा मुख्य 5 परिमाणांच्या द्वारे अभ्यासत आहोत. यातला पहिला परिणाम जो आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय आपण अभ्यासलेला आहे. आज आपल्याला दुसरा परिणाम की जो एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय अभ्यासायचा आहे. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय कसा झाला याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. पहिल्या परिमाणामध्ये पाहिलं आपण शीतयुद्ध संपुष्टात आलं म्हणजे एक महासत्ता लोप पावली. जगात 2 महासत्ता होत्या, एक होती अमेरिका आणि दुसरी होती सोव्हिएत रशिया. या दोन्ही महासत्तामध्ये दुसऱ्या महायुद्धापासून 1991 पर्यंत म्हणजे शीतयुद्धाचं आपलं म्हणजे सोव्हिएत रशियाच्या विघटनापर्यंत सतत शीतयुद्ध सुरू होतं. जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि शीतयुद्ध संपलं आणि सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यामुळे नव्या राष्ट्रांचा देखील उदय झाला हे आपण पाहिलं आहे. या नव्या राष्ट्रांचा उदयामध्ये युरोप खंडातले अनेक देश निर्माण झाल्याचं आपण पाहिलं आहे. या ठिकाणी मागच्या मुद्द्यामध्ये आपण युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये 2 प्रवाह अभ्यासले होते. कोणते 2 प्रवाह होते? एक म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाचा आग्रह आणि दुसरा द्विध्रुवीयतेचा अस्त, असे 2 प्रवाह अभ्यासले होते. तर आपण दुसरा जो द्विध्रुवीयतेचा अस्त झाला केव्हा झाला? जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, एक महासत्ता संपुष्टात आली, जगात एकच महासत्ता शिल्लक राहिली म्हणजे द्विध्रुवीयता संपुष्टात आली, एकध्रुवी व्यवस्थेचा उदयाला कारणीभूत ठरली. आणि दुसरं एक आपण पाहिलं स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह. विशेषतः युरोप खंडामध्ये युरोपातील मध्यमवर्गीय लोकांच्या वाढत्या अपेक्षांमधून स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी झाली. त्यांना या युरोपमधल्या लोकांना पूर्व युरोपातल्या अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावं ही इच्छा होती आणि त्यातूनच त्यांनी स्वयंनिर्णयाच्या तत्वानुसार आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले. एवढंच नाही तर पूर्व युरोपातील राष्ट्रांनी सोव्हिएत रशिया प्रणित शासनाविरुद्ध उठाव केला, साम्यवादी शासन व्यवस्था जुगारली आणि तेथे लोकशाही व्यवस्था स्वीकारली, नवीन राष्ट्रीय उदयास आली. आणि सोव्हिएत रशियाचा राजकीय आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील त्यांनी हालचाली केल्या. त्यातून अनेक देश स्वतंत्र झाले, त्याची माहिती आपण पाहिली. उदाहरणार्थ युरोपात विशेषतः पूर्व युरोपात चेकोस्लोवाकियाचं विघटन झालं आणि त्या ठिकाणी चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य हे 2 देश निर्माण झाले. या ठिकाणी हे चेकोस्लोवाकिया होतं, याचा एक भाग चेक गणराज्य, चेक प्रजासत्ताक आणि स्लोवाकिया म्हणजे स्लाव गणराज्य हे 2 देश निर्माण झाले. त्याचबरोबर युगोस्लोव्हिया जो आहे पूर्व युरोपातला त्याचंही विघटन होऊन इथं सर्बिया, क्रोएशिया, बोस्निया, हर्जेगोविना असे अनेक देश या ठिकाणी म्हणजे युगोस्लोव्हियाचं विघटन होऊन क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया, हर्जेगोविना, उत्तर मेसिडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली. त्याचबरोबर सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन देखील ही वेगवेगळी राष्ट्रे आपण पाहिली की निर्माण झाले. सोव्हिएत रशियाचं 1991 मध्ये विघटन झालं. एकूण 15 प्रजासत्ताक राष्ट्रे निर्माण झाली. यामध्ये एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, बेलारूस आहे की नाही, मॉल्डोव्हा, युक्रेन, जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान आणि रशिया अशी 15 प्रजासत्ताक राष्ट्रे या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एवढंच नाही तर
इतरही काही देश निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ इंडोनेशियापासून पूर्व तिमोर स्वतंत्र झाला, इथिओपियापासून एरिट्रिया स्वतंत्र झाला, दक्षिण सुदान स्वतंत्र झाला. आजही या मागण्या वेगवेगळ्या ठिकाणी वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या आजही सुरू आहे. आज देखील या मागण्या सुरू आहे आणि त्यांना स्वातंत्र्य हवं. उदाहरणार्थ पहा, स्पेनपासून कॅटलोनियाला स्वतंत्र हवे आहे. सर्बियापासून कोसोवो स्वतंत्र मागतोय. रशियातील चेचन्या प्रांत जो आहे त्याला देखील स्वतंत्र हवे आहे. आणि अशा अनेक देशांच्या मागण्या आजही होताना दिसतात. म्हणजे द्विध्रुवीय व्यवस्था यातून संपुष्टात आलेली आहे आणि जगात एकध्रुव व्यवस्थेचा उदय झालेला आहे. आता या एकध्रुव व्यवस्थेचा उदय कसा झाला याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. पहा, लक्षात घ्या, स्वीकारली जगाने एकध्रुव व्यवस्था कशा पद्धतीने स्वीकारली त्याबद्दल माहिती पाहिजे. तर 1990मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतचा भूप्रदेशावर ताबा मिळवला. म्हणजे इराकने कुवेत गिळंकृत केला, आपल्या ताब्यात घेतला कुवेत. आणि मग कुवेत ताब्यात घेतल्यानंतर मात्र त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले, त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. कारण कुवेत शहरात हे मुख्य तेलाचं केंद्र आणि तिथून वेगळ्या देशात, आता अमेरिकेत तर तेलाची पाईपलाईनच गेली तिथून आणि मग साहजिकच अमेरिकेला त्याची जळ बसणार. त्यामुळे त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे जागतिक स्तरावर उमटले, संयुक्त राष्ट्रासमोर उमटले. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणात दखल घेत त्यावर चर्चा केली. महासत्ता असलेली अमेरिका आणि तिने संयुक्त राष्ट्राला सांगितलं, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ दखल घेणारच. चर्चा घडून आली आणि मग इराक विरुद्धच्या या कारवाईत अमेरिकेने पुढाकार घेतला. अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचं नेतृत्व केलं आणि इराक विरुद्ध युद्ध करून इराकच्या ताब्यातून कुवेतची मुक्तता केली. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेनेच या तत्कालीन अमेरिकेचे त्या काळचे म्हणजे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच बुश यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक व्यवस्थेला त्यांनी काय नाव दिलं? न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली. या नव्या जागतिक व्यवस्थेला न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संज्ञा वापरली. अमेरिकेच्या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. जगातल्या वेगवेगळ्या संघटनांनी, वेगवेगळ्या देशांनी पाठिंबा दिला. यात सोव्हिएत रशिया, चीन, नाटोमधील सहभागी देश, इस्रायल, अरब राष्ट्र या सगळ्यांनी पाठिंबा दिला. सौदी अरेबियाने देखील त्याला पाठिंबा दिला अमेरिकेच्या कृतीला. आणि त्यामुळे अमेरिकेने केलं जे काम होतं त्याला एक प्रकारे जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. आणि याच काळात अंतर्गत समस्यांनी सोव्हिएत रशिया ग्रासलेला होता आणि म्हणून सोव्हिएत रशियाचे देखील 1991मध्ये विघटन झाले. आता एक महासत्ता जी होती दुसरी, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया, ही दुसरी महासत्ता म्हणजे सोव्हिएत रशिया ही देखील 1991मध्ये राहिली नाही. 1991मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि दुसरी महासत्ता शिल्लक राहिली नाही. त्यामुळे अमेरिकेच्या पुढं आता आव्हान उभं राहिलं नव्हतं. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरलेले नव्हते आणि त्यामुळे कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला मान्यता आहे असा त्याचा अर्थ घेण्यात आला आणि एकध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण झाली. एकध्रुव जागतिक व्यवस्थेची पहिलीच अभिव्यक्ती होती आणि त्या पद्धतीने अमेरिकेच्या या वर्चस्वाला मान्यता देण्यात आली. आता अमेरिकेच्या वर्चस्वाला मान्यता मिळाल्यामुळे जगात एकच महासत्ता शिल्लक राहिल्यामुळं आता अमेरिका प्रबळ झाली. अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले. अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आर्थिक आयाम होते. राजकीय बाजू तर होत्या, आर्थिक आयाम देखील होतं. राजकीय दृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिकी उदारमतवादी लोकशाही तत्वावर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली. पूर्व युरोपातले अनेक देश
सोव्हिएत रशियाचा साम्यवाद मानत होते. त्या राज्यांनी साम्यवादी व्यवस्था झुगारल्या आणि अमेरिकाप्रमाणेच उदारमतवादी लोकशाही व्यवस्था स्वीकारली. म्हणजे या ठिकाणी नवीन लोकशाही व्यवस्था स्वीकारलेले राष्ट्र निर्माण झाले आणि सुशासनाची संकल्पनासुद्धा लोकशाहीशी जोडली गेली. चांगलं शासन, सुशासन ही लोकशाही व्यवस्थेतच मिळतं, याशी जोडली गेली. आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला. आर्थिक क्षेत्रात सुद्धा समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली. अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर, म्हणजे सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो आणि प्रभाव निर्माण केला जातो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जागतिक पातळीवर अमेरिकेची मनमानी किंवा अमेरिकेची एकध्रुवी जागतिक व्यवस्था उदयास आली आणि म्हणूनच अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत मांडला. यात त्यांच्या मते सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर समाजवादी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अर्थव्यवस्थेचा अंत होऊन आता जगभरात उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होईल, असं या फुकुयामा यांचं मत होतं आणि त्यांच्या या मताला आज जर पाहिलं तर पुष्टी मिळते, खरं वाटतं. त्यानंतर म्हणजे आज आपण इथं एकध्रुवी जागतिक व्यवस्थेचा उदय हा मुद्दा घेतला. पुढील तासाला पुढील मुद्दा घेऊ.